शेळ्यापासून आपल्याला वार्षिक उत्पन्न हे आपल्याला 16 महिन्यात 2 वेद देते आणि त्याला आपल्याला 4 खंडी आपल्याला देत असते वर्षाला. बोकडे आपल्याला 15,000ला मागितला पण आपण सध्या दिलेलं नाही, आपल्याला लागवडीला लागतो म्हणून. गावरान वडी शेळी आपल्याला येण्यानंतर एक टायमाला 1 लिटर दूध देते, मग तसेच 2 टायमाला 2 लिटर दूध आपल्याला देत असते. आता हे दुसऱ्या वेताने आहे, आईला 1 महिना बाकी आहे. आपण आज जाणून घेणार आहोत गावरान शेळ्याचे 10 शेळ्याचे वार्षिक उत्पन्न. आपण आपल्याकडे सगळे आता 6 शेळ्या आहे. पहिलं पाठवून 2-3 दुसऱ्या तिसऱ्या वेताचे आहे. आपल्या ही बघू शकता, ही पहिल्या वेताची हिनी हा बोकडा दिलेला, याला 2-3 महिने झालेले आहे. हे बी आपली पहिलं पाटी, हिनी बी एक पाट दिलेली तुम्ही बघू शकता. ही काळी पाटीची आहे. ही आपली तिसऱ्या वेतात शेळी आहे, हिने 2 कड दिलेली आहे. ही बोकुड आणि ही पाट. पहिल्या वेताला तिने हा बोकडा दिलेला आहे, ते आपण ह्याच्यासाठी ठेवलेला आहे लागवडीसाठी. तर ही गाभण आहे. आता आपण पाट बोकड ती इकून टाकली, हिला 1-1.5 महिना बाकी आहे यायला, ती आटलेली आहे. ही बी पहिलं पाट होती, हिने बी एक देईल ती, ही पाट आहे तिची. आणि ही वंडी शेळी, हिने एक बोकडा दिलेला आहे. हा बघू शकता, हा काळा बोकडा तिचा आहे. ती सगळे आपण 10 शेळ्या म्हणजे आपलं 12 महिन्याचं 1 वर्ष राहतं, तसं शेळ्यांचं 16 महिन्याचं 1 वर्ष राहतं. 16 महिन्यात गावरान शेळ्या 2 झोपे देतात. काही पहिल्यावर पाठी 1 कडू देते, दुसऱ्या तिसऱ्या वेळात 2-2 कडे देतात. तर आपण 10 शेळ्याचे वार्षिक उत्पन्न या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, कारण असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. त्या कारण आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही केलेली ही पाट डबल गाभण आहे, 1 महिना झालेला तिला. ही शेळीने सांगितलं मला मी, शेळीचे किती हिचे 16 महिन्यात 2 झोपे झालेले, म्हणजे हिने आपल्याला 3 कड दिलेली. हा बोकडा आहे, हिने पहिल्याने 2 दिले, पण काय झालं, आपल्या घरात होते पहिल्याने ते संध्याकाळी, तर कुलूप लावलेली होती. संध्याकाळी शेळी गेली तर ते ती चपलं तिच्या खाली, तर ते मेलं. त्याच्या एकच बोकडे राहिला आपला, एवढा आपण ठेवलेला आहे. हे आता 12 महिन्यात झालेला आहे. हे शेळीने आता धरून हे 3 कड आपल्याकडं आहे. या शेळीचे धरून चालू, एक शेळीचे किती होते. हा बोकडे आपला 15,000ला मागितलेला आहे, पण आपण द्यायला नाही, आपल्याला यासाठी लागतात लागवडीसाठी. तर हे कड ही पाट बोकुडी आणखीन 3 महिन्याची, आणखीन 2 महिन्यात केले ते बोकडे 7,000 हिचे 5,000 असे येऊ शकतात. म्हणजे ती 15ने 5 इंच 5 12,000 यांचे 15,000 हिचे, म्हणजे सगळे मिळून आपल्याला 2 झोपेचे 12-15 हे आपल्याला हिचे 2 झोपेचे 16 महिने तिचे आपल्याला 27,000 होत आहे. आपण खर्च पकडेल समजा, खुराक हिचा 10 रुपये रोजचं खुराकीचं, बोकड्याचं 10 रुपये खुराक, ह्या दोन्हीचे मिळून 10 रुपये धरू. आपले सगळे मिळून या शेळीचे खुराकाचे पैसे होते हिचे 10 दिवसाचे 100 रुपये हा असे होतात. आपण ही बघू शकता, ही वंडी शेळी, हिने या वारचीला एकच कड दिलेलं आहे. हा बोकडा दिलता, हे सध्या 2 महिन्याचा बोकडा आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला आता लागवडीसाठी ठेवायचं आहे. ती इकून नंतर ही पहिल्यावर पाठी, ही हे चांगले. ही वंडी शेळी आहे का, ही खूप दूध देते. हिला याल्यावरती 1 टायमाला 1 लिटर दूध देते आपल्या तिथं. ही शेळी हिची माय आपण इकडून लागली, ही बी बरंच दूध देते.
हे तुम्ही बघू शकता, ही दुसऱ्या जाती शेळी आहे आपल्याकडं. हां, ही गावरान शेळी आपली, ती बसलेली ती एक काळी गावरान शेळी. आपल्याकडे सगळे करडं शेळ्या धरून सगळे शेळ्या करडं धरून आपल्याकडे सगळे 12 शेळ्यांकडं 12 आहे, तसे 6 करडे आणि 6 शेळ्या आणि 1 बोकड असे आपल्याकडे आहे. आपण आत्ताच मागच आपण 2 बोकडी केले ते 21,500ला, एक 10,000ला आणि एक 12,500ला अशी केली होती. आपण आता हे पुढच्या पाऊस काळ्या लोक आपण यांना बी विकून टाकणार आहे, कारण पाऊस काळात जास्त हे होतात, खायला कमी राहते, ते पाऊस काळामुळे आपल्याला टाकता येत नाही. म्हणून ही शेळी आता हिला झालेली 2 महिने येऊन ती पाठी तिथं बसलेली. तर हे आपण पहिल्यावर पाटील तिला खुराक लागतो समजा. हे महिन्यात आपल्याला 16 महिन्यात गावरान शेळी 16 महिन्यात आपल्याला 4 करडे देते. दुसऱ्या वेताचे असले, तिसऱ्या वेताचे, पहिल्या वेताला एकच देते, दुसऱ्या तिसऱ्या वेताला 2 देते. तसे आपले एका शेळीचे वार्षिक उत्पन्न तसे 25,000 रुपये आहे. आणि त्याला खर्च वर्षाला ते बोकड आणि करडं धरून 5,000 रुपये खर्च खुराकाचा आपण धरू. तर आपल्या शेळ्या तर चाराला मोकळ्याच राहते, त्याच्यामुळे आपल्याला चाऱ्याचं काही हे लागत नाही. त्याच्यामुळं आपले 27,000 25,000मधून 5,000 गेले आपल्याला वर्षाचे. याच्यापासून 20,000 रुपये राहतात एका शेळीपासून. तर 10 शेळ्याचे तुम्हाला 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न राहू शकतं. खर्च जाऊन 2 लाख रुपये तुम्हाला राहू शकते शेळ्यामागं. तर कारण आता आपण हे केलेले आहे, आपण आता ही पहिल्यावर पाठी याला झालेली आहे. आता ही 16 महिन्यात झालेली करडं याला आपण 1 वर्ष झाल्यानंतर लागवड केलेली आहे. आता ही पाठ 2-3 महिन्याची आहे. 16 महिन्याची करडं झालेले आपले. तिला 1-1.5 महिनाच बाकी आहे तिला. आता त्या याल्यावर आपण तुम्हाला या चॅनलवर व्हिडिओ टाकूच किती करडे देते व दूध किती देते. तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका, कारण असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.